अख्ख्या देशाच्या नजरा या क्षणी पुण्याकडे लागलेल्या आहेत। कारण पुण्यामध्ये राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे। त्यामुळे पुण्यामध्ये आज तरुणाईशी संवादाचा हाय व्होल्टेज कार्यक्रम पाहायला मिळतोय। राहुल गांधी युवकांसोबत, जेनझींसोबत, तरुणांसोबत छात्रों की गूंज या कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत। तर दुसरीकडे म्हणजे एकीकडे काँग्रेसचा कार्यक्रम होतोय तर दुसरीकडे त्याच पुण्यात भाजपनं वंदे मातरमचं गायन आयोजित करत युवा की आवाज या शीर्षकाखाली तरुणाईला साथ घातली आहे। तर नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या नव्या कार्यकारिणीला संबोधित करतील अशी सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे 3 दृश्य 3 कार्यक्रम, एक कार्यक्रम काँग्रेसचा, 2 भाजपचे, 2 कार्यक्रम आपल्या राज्यात होतात। तर केंद्रात होणाऱ्या कार्यक्रमाकडे पंतप्रधान मोदींच्या संबोधनाकडे सुद्धा लक्ष असेल। भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे, त्यांच्याशीच पंतप्रधान मोदी संवाद साधू शकतात। त्या सगळ्या घडामोडींच्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले 3 प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। छात्रों की गूंज या कार्यक्रमातनं थेट माहिती देणार आहेत मिकी घई। मंदार भाजपचा युवा की आवाज हा जो कार्यक्रम आहे तिथे उपस्थित आहे। तर नवी दिल्लीतनं अर्थातच सोमेश कोलगे आपल्याला अपडेट्स देतील। त्या तिघांकडनं आखो देखा हाल आणि आत्ताची ताजी परिस्थिती माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे। पण त्यापूर्वी आणखी एक महत्त्वाची अपडेट। पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमाला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होईल। छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी पुण्यात दाखल झालेत। छात्रों की गूंज कार्यक्रमातनं राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील। आज पुण्यात राहुल गांधी एक प्रकारे जेनझींना साथ घालणार आहेत। राहुल गांधी विद्यार्थिनींसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतील आणि कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी दिसतेय। तर राज्यभरातले काँग्रेस नेते सुद्धा या कार्यक्रमाला हजर आहेत। तर पुण्यामध्ये जिथे छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडतोय त्या कार्यक्रम स्थळावरनं मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, जेमतेम तासाभराचा वेळ शिल्लक राहिलाय थेट राहुल गांधींच्या संवादासाठी। आत्ताची पुण्यातली काय स्थिती, कसं चित्र? मिकी, माझा आवाज पोहोचू शकतोय? मिकीसाठी हा प्रश्न होता। मिकी, आवाज येतोय का? नंदा, अगदी राहुल गांधी काही वेळातच शेरेटन ग्रँड या हॉटेलमधून बाहेर पडणार आहेत। अशी देखील शक्यता आहे की काल COEP कॉलेजमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये तिथं राडा झाला, NUCIचे विद्यार्थ्यांना तिथं मारहाण देखील झालेली, ते जखमी विद्यार्थी एका अगदी जर आपण बघितलं तर नंदा, राहुल गांधी काही वेळातच कार्यक्रमासाठी निघणार आहेत छात्रोंची गूंज। त्यापूर्वी ते एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काल COEP मध्ये जे राडा झाला विद्यार्थ्यांमध्ये, ते NSUIचे विद्यार्थ्यांना जाऊन भेटण्याची देखील शक्यता आहे। त्यापूर्वी जर आपण बघितलं तर AISSMS या कॉलेजच्या मैदानावर राहुल गांधींसाठी हजारो विद्यार्थिनी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि राहुल गांधी इथं काही वेळात येणार आहेत। आणि राहुल गांधी इथं आल्यानंतर सुरुवातीला शाहू महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी येऊन पुष्पहार अर्पण करणार आहेत। छत्रपती शाहू महाराजांचा जो पुतळा या ठिकाणी आहे, भव्य असा पुतळा जो सध्या फुलांनी सजवण्यात आलेला आहे, जय्यत तयारी या ठिकाणी देखील करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी राहुल गांधी या ठिकाणी येणार आहेत आणि जर आपण बघितलं तर जय्यत तयारी पूर्ण या कॉलेजच्या परमायसिसमध्ये करण्यात आलेली आहे। मोठे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ढोल ताशाच्या गजरात राहुल गांधी यांचं स्वागत होणार आहे। आपण इथं जर समोरून बघितलं तर छत्रपती शाहू महाराजांचा हा भव्य असा हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि राहुल गांधी पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात होईल। जर आपण बघितलं तर हर्षवर्धन सपकाळ देखील या ठिकाणी स्वागतासाठी पोहोचलेले आहेत आणि आपण दाखवू शकतो सुंदर असा फुलांनी सजलेला शाहू महाराजांचा हा पुतळा, जिथं काही वेळातच राहुल गांधी पुष्पहार अर्पण करण्यासाठी येतील आणि त्यानंतरच ते मंचावर चढून त्या कार्यक्रमात छात्रों की गूंज मुलींना संबोधित करतील, बोलतील, त्या ठिकाणी चर्चा करतील आणि तिथं देखील हजारो विद्यार्थिनी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पोलीस बंदोबस्त बघू शकतो आपण, कडेकोट पोलीस बंदोबस्त राहुल गांधींसाठी या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पलीकडच्या बाजूला ढोल ताशाच्या गजरात राहुल गांधी तयारी जय्यत आहे आणि राहुल गांधींचा कार्यक्रम सुरक्षा
सुरक्षा व्यवस्था तर कडेकोट असणार। छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून राहुल गांधी कार्यक्रम स्थळी पोहोचतील। शाहू महाराज खरं तर समतेचं, सामाजिक न्यायाचं त्यांचे विचार प्रतीक मानले जातात, त्यामुळे अर्थातच राहुल गांधींचं त्यांना वंदन करणं हे सुद्धा तितकंच अधोरेखित करावं लागेल। मिकी, तू राहाच आपल्यासोबत। आपण आता मंदारकडे जाऊया। मंदार, एकीकडे काँग्रेसचा हा कार्यक्रम पार पडतोय आणि दुसरीकडे भाजपनं सुद्धा कार्यक्रमाचं आयोजन केलंय। या कार्यक्रमाबद्दल तुझ्याकडनं अपडेट्स घेऊच, पण त्यापूर्वी आणखी एक महत्त्वाची बातमी पाहूया। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जो पाठिंबा मिळतोय तो पाठिंबा पाहून काँग्रेसचे नेते उत्साहात आहेत, तर देशातली दुसरी क्रांती ही महाराष्ट्रातनं होईल अशी अपेक्षा सुद्धा काँग्रेस नेते व्यक्त करतात। ज्या लोकांनी राहुलजीच्या या कार्यक्रमाला पैसे देऊन आणले म्हणत होते, त्यांच्या तोंडावर त्यांची थुंकी पडली आहे। हा सगळा जल्लोष बघताना तुम्ही खोटा नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केलात। हा जो हा विद्यार्थिनीचा जो प्रतिसाद आहे, हे खोटं बोलणाऱ्यांच्या गालावर झणझणीत थापड आहे। हा आवाज हा देशाच्या तरुणाईचा आहे, हा युवकांचा आवाज आहे आणि हा आवाज हा भारत देशाकडून अपेक्षांचा आवाज आहे। आपण बघता आज आमच्या भगिनी मोठ्या संख्येने ते आल्यात। राहुलजी पुण्यामध्ये येऊन आज आमच्या विद्यार्थिनी भगिनींशी संवाद साधणार आहेत, कारण त्याचं पाठीमागचं कारण की पुणे शहर हे आदरणीय सावित्रीबाई फुलेंचं शहर आहे, ज्यांनी देशातली पहिली स्त्रियांकरता शाळा उभी केली। त्यामुळे राहुलजी या भगिनी मोठ्या संख्येने, कारण त्यांनाही वाटतं, तरुण पिढीला वाटतं की आज देशामध्ये राहुल गांधीच फक्त आमचा आवाज ऐकू शकतात आणि ऐकल्यानंतर त्या प्रश्नांना आज काहीतरी उपाय शोधू शकतात, म्हणून ही संख्या या ठिकाणी जमलेली आहे। तुम्ही बघू शकता, ना भूतो ना भविष्य असा हा कार्यक्रम झालाय। इकडे एवढ्या मुली पहिल्यांदा अंडर वन रूफ एका राजकीय नेत्यासाठी जमल्या असतील। ती क्रेज आहे राहुलजींसाठी, तो संघर्ष आहे या मुलींमध्ये। दे वॉन्ट अ चेंज, त्यांना बदलायचे। सकाळी मी जसं म्हणाली, दुसरी क्रांती महाराष्ट्रातून लेकींच्या माध्यमातून घडायला वेळ लागणार नाही। या सावित्रीच्या, जिजाऊच्या, रमाईच्या, अहिल्याबाईंच्या लेकी आहेत आणि आज त्या राहुलजींसाठी, बदलावासाठी इथे आल्या। तर महाराष्ट्रातनं मोठी क्रांती घडेल असा विश्वास काँग्रेसच्या युवा नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातल्या छात्रों की गूंज कार्यक्रमावरनं भाजपनं काही गंभीर आरोप केलेत। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी पैसे दिले जात आहेत असा दावा भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय। त्यासाठी त्यांनी काही व्हिडिओज पत्रकार परिषदेत दाखवले। राहुल गांधींचा कार्यक्रम छात्रों की गूंज असा नाही तर पैसों की गूंज असा असल्याची टीका त्यांनी केली। पुण्यातल्या कार्यक्रमासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला प्रत्येकी 30 ते 35 हजार रुपये देण्याची ऑफर दिल्याचा दावा भाजपनं केलाय, पण त्यांच्या आरोपांना काँग्रेसनं उत्तर दिलंय। देश विकून खाणाऱ्यांना पैशांचे आरोप करताना लाज वाटायला हवी या शब्दात काँग्रेसनं भाजपला उत्तर दिलंय। या कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीला बोलवण्यासाठी जवळपास 3000 ते 3500 रुपये दिले जाणार आहे। त्यामुळे ही छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज कार्यक्रम आहे। एका व्यक्तीला या कार्यक्रमात बोलवायचं, या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे बाईट घ्यायचे आणि ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करायचे। यासाठी 3 ते 3500 रुपये एका व्यक्तीला देण्यात येत आहेत आणि हा अतिशय गंभीर मुद्दा आहे। थोडी तरी लाज वाटायला पाहिजेत असं बोलताना। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला पैसे देऊन बोलतात हे म्हणणाऱ्यांनी, देश विकून खाणाऱ्यांनी, महाराष्ट्र विकणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे। कोण लुटून खाल्लेला, कोणाकडे पैसा आहे हे सगळं करायला, आणि मुलं स्वतःहून येत आहेत। जे एक वातावरण पेटलेलं आहे, राहुल गांधींच्या मागे हा जो यूथ मोठ्या ताकदीनं उभा झालेला आहे, त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू घसरली। त्यामुळे असे बेताल आणि तथ्यहीन अशा प्रकारचे हे स्टेटमेंट करतायत। मला असं वाटतं की ही जी प्रथा आहे ती भाजपचीच आहे। मोदींची सभा असेल, अमित शहाची असेल, फडणवीसची असेल, त्यांना पैसे देऊन लोक गोळा करावं लागतात, हे आपण सगळं पाहतो। अनेक माध्यमातही आपल्याला ते पाहायला मिळते। तर मला असं वाटतं की त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत काँग्रेसला लावून त्याला बदनाम करायचं काम ते करतात आहेत। तर काँग्रेसवरती झालेल्या आरोपांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। त्या आरोपांवरनं संजय राऊतांनी भाजपला जोरदार टोला लगावलाय।
90% 95% मुली या काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजेसमधल्याच त्या ठिकाणी त्यांना एंट्री मिळणार आहे. आता आमच्या नवनाथ बन्नी देखील काही पर्दाफाश केलेला आहे. कशा प्रकारे इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून पैसे देऊन काही त्या ठिकाणी मुलींनाही आणलं जात आहे आणि काही इन्फ्लुएन्सर्सला आणलं जात आहे आणि स्पेसिफिक सांगितलं जातं इन्फ्लुएन्सर्सला की राहुल गांधी आणि पार्टीबद्दल फक्त पॉझिटिव्ह हे तुम्ही टाका तर तुम्हाला पैसे देऊ, निगेटिव्ह काही टाकायचं नाही. त्यामुळे हा इव्हेंट आहे. मोदींच्या कार्यक्रमाला कुठून लोक आणतात, अमित शहाच्या कार्यक्रमाला कुठून लोक आणतात. ही वेळ राहुल गांधींच्या कार्यक्रमावरती येत नाही. राहुल गांधी हा एक लोकप्रिय नेता आहे तरुणांमध्ये. मोदींच्या आणि अमित शहाच्या खुर्च्या रिकाम्या असतात हल्ली, आपण पाहिलं असेल. तेव्हा जे काम तुम्ही करता पैसे देऊन लोक आणणं किंवा अंगणवाडी सेविकांना आणणं किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना जबरदस्तीनं आणणं, पैसे देऊन आणणं, याची गरज राहुलजींना लागत नाही.